काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर हा कुरकुरीत नाश्ता नक्की घरी करून पहा. बनवायला खूप सोपं आहे आणि साहित्य देखील एकदम मोजकंच वापरलेलं आहे. साहित्यामध्ये देखील ऑप्शन्स सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे कुठलं ना कुठलं तरी साहित्य वापरून असं चविष्ट नाश्ता तुम्ही घरी बनवू शकता. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. साहित्यामध्ये आपण 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. ही आधी निवडली आहे, धुतली आहे, थोडीशी सुकली का मग बारीक अशी कापून घेतलेली आहे. 1 वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. हा किसून घेतलेला आहे जेणेकरून वड्यांचं बाइंडिंग जे आहे ना ते एकसारखं व्हायला मदत होईल. 1 चमचा तीळ टाकलेले आहे. अर्धा चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून टाकलेली आहे. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ देखील आपण इथे टाकून घेत आहोत. आता हे सगळे सुखे मसाले, बटाटा, कोथिंबीर एकत्र करून घ्यायचं आहे. इथे जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर कोथिंबीरऐवजी तुम्ही मेथीचा देखील वापर करू शकता. मेथी वापरून देखील छान अशा ह्या कुरकुरीत आपला नाश्ता तयार होईल. आधी हे सगळं साहित्य, सुके मसाले, बटाटा व्यवस्थित असा मिक्स केला म्हणजे मसाले देखील सगळीकडे लागले जातात आणि मसाल्यामुळे कोथिंबीरीला देखील ओलसरपणा सुटतो. आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही एक्स्ट्राचं पाणी ॲड न करता शक्यतो ह्या वड्या ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं, खाताना चव जी आहे ना कोथिंबीरीची, बटाट्याची खूप छान अशी चव लागते. आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर हलकासा ओलसरपणा याच्यामध्ये दिसायला लागलेला आहे. तर आता याच्यामध्ये 4 चमचे चणा डाळीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचे पीठ वापरलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होईल, कुरकुरीतपणा छान असा येईल वड्यांना. आता हे आधी अलगद असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, मसाले देखील ह्या पिठामध्ये सगळीकडे असे मिक्स होईल, कोथिंबीर देखील मिक्स होईल. आणि इथे पाहू शकता जसं जसं मिक्स होईल ना तसा हलकासा ओलसरपणा देखील याच्यामध्ये जाणवायला लागलेला आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता देखील छान अशा वड्या आपल्याला ह्या थापून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता हे असं अलगद मिक्स केल्याच्यानंतर ओलसरपणा वाटत आहे. व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाल्याच्यानंतर आता हे हाताने असं हे चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं मळलं जाईल तसा अजून ओलसरपणा या पिठामध्ये येत जाईल. आता हे चांगलं असं मळून घेतल्याच्या नंतर इथे पाहू शकता याचा एक गोळा तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आता हे आपल्याला कुकरला हे शिजवून घ्यायचं आहे. तर कुकरच्या एका भांड्याला मी यातून असं तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्याच्या नंतर या पद्धतीने सगळीकडे लावलेलं आहे म्हणजे खाली हे चिकटणार नाही. खाली 1 चमचाशी तीळ पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावरून आपण हा गोळा जो आहे ना हातावर असा हलका असा हात थापून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला वड्यांचा जाडसरपणा किती हवा आहे त्या प्रमाणात हे जाड ठेवायचं आहे. हातावर हलकंसं थापून घेतल्याच्या नंतर डब्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा मला हे जाड वाटत आहे म्हणून मी हे थोडंसं वरून असं हे थापून घेत आहे. मला जेवढं जाड हवं आहे तेवढं हे थापून घेतलेलं आहे आणि वरून पुन्हा 1 चमचा असे तीळ टाकत आहे. तळल्याच्या नंतर हे दिसायला आणि खायला हे तीळ छान वाटतात. पुन्हा आपण हे तीळ दाबून घेऊया म्हणजे आतपर्यंत हे चांगले असे चिकटले जातील आणि तळताना देखील हे बाहेर येणार नाही. यानंतर कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवून घेतलेलं आहे. व्यवस्थित असे शिजलेलं आहे. व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला कुकरमधून ह्या वड्यांचा डबा जो तो आहे बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. डब्याला आपण आतून तेल लावलं होतं त्याच्यामुळे उकडल्याच्या नंतर अलगद हे सेपरेट देखील झालेलं आहे, डब्याला चिकटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी चौकोनी आकारामध्ये अशा ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण सगळ्या वड्या कट करून घेऊ शकता. तिळामुळे दिसायला एकदम छान अशा ह्या वड्या दिसत आहे. याचा थिकनेस पाहू शकताय आणि छान अशा आतपर्यंत ह्या शिजलेले गेलेले आहेत. मस्त असा कोथिंबीरीचा, बटाट्याचा सुगंध सुटलेला आहे आणि या बटाटा आणि कोथिंबीरमुळे ह्या अशाच खायच्या म्हटल्या ना तरी चवीला खूप छान लागतात. पण आता आपण इथे ह्या तळून घेणार आहोत. तळल्याच्या नंतर याची चव जी आहे ना ती अजूनच छान लागते. तर तेल मी इथं कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की चेक करण्यासाठी आपण आधी इथं थोडासा एक तुकडा टाकून पाहूया. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यानंतर 4 ते 5 अशा वड्या एकत्र आपण ह्या तळून घेणार आहे. तेल चांगलं तापलं की गॅस जो आहे ना तो मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे. त्याच्यामुळे वड्या ज्या आहेत त्या आतपर्यंत छान अशा तळल्या जाईल आणि मस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि वड्या बिलकुल देखील ऑइली होत नाही. इथं पाहू शकता कलर जो आहे ना हळूहळू छान असा दिसायला लागलेला आहे.
तर मीडियम टू लो फ्लेमवर आपण मस्त अशा ह्या वड्या तळून घेतलेल्या आहे. इथे पाहूनच खाव्याशा वाटतात. गरम गरम ह्या वड्या खायच्या म्हटलं तरी अशाच खाऊ शकतो, सॉसबरोबर खाऊ शकतो, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो. आपल्याला ज्या बरोबर आवडेल खायला त्याबरोबर आपण हे खाऊ शकतो. हे अशा आधीच उकडवून कट करून ठेवल्या आणि जेवणाच्या वेळी ऐनवेळी अशा तळून घेतल्या तर गरम गरम वड्या खायला खूपच छान लागतात. मुलांना टिफिनमध्ये देखील आपण देऊ शकतो. तर असं चटपटीत आयटम मुलं देखील खूप आवडीने खातील. तिखटाचं प्रमाण फक्त मुलांप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जेव्हा बाजारामध्ये कोथिंबीर स्वस्त असते त्यावेळी नक्की अशा ह्या वड्या असा हा नाश्ता करून बघायला काहीच हरकत नाही. पण इतर वेळी जर आपल्याला बनवायचं असेल तर तुम्ही कोथिंबीरीऐवजी पालकचा देखील वापर करू शकता. फक्त पालक वापरताना त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू किंवा चाट मसाला वगैरे वापरून बनवा. चव देखील खूप मस्त अशी येते. तर आता ह्या वड्या पाहू शकता एकदम मस्त अशा आपल्या कुरकुरीत अशा सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. तर घरी नक्की या पद्धतीची कुरकुरीत नाश्ता करून पहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.